मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज मी एक्सप्लेन करणार आहे 2024ची लापता लेडीज मूवीशी रिलेटेड काही गोष्टी आपण व्हिडिओच्या शेवटी बोलूया. त्याआधी आपण मूवीची स्टोरी ऐकूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मूवीच्या सुरुवातीला आपण बघतो की दीपक नावाचा एक मुलगा फूल नावाच्या मुलीशी लग्न करून त्याच्या घरी ट्रेनने परत येत असतो. फूलने पूर्ण घुंगट ओढलेलं असतं, कारण लग्नानंतर सुनेने घुंगटमध्येच राहायचं असतं. ट्रेनमध्ये ऑलरेडी 2 नवीन मॅरिड कपल असतात आणि सगळ्या नवरीचे कपडे सेमच असतात. दीपक बघतो की त्याचं स्टेशन आलं आहे, म्हणून तो फूलला पटकन खाली उतरायला सांगतो. फूल थोडा विचार करते की दीपकसोबत जायचं की नाही, आणि शेवटी मग ती दीपकच्या मागे मागे जाते. दीपकच्या फ्रेंड्स लोकांनी नवीन जोडप्याच्या आगमनाखातर बँडची व्यवस्था केली होती. मस्त नाचत गात ते घरी पोचतात. दीपकची आई दोघांची आरती करणार होती, म्हणून ती फूलला घुंगट जरा वरती घ्यायला सांगते. जशी फूल घुंगट काढते तसे सगळे लोक शॉक होतात, कारण ती मुलगी फूल नसून दुसरीच कोणीतरी होती. मग दीपकला आठवतं की ट्रेनमध्ये आणखी 2 नवरी होत्या. बहुतेक तिकडेच अदलाबदली झाली होती. तेव्हा दीपकचे वडील त्यावर खूप ओरडतात की तुला माहिती कसं पडलं नाही की तू फूलच्या ऐवजी दुसऱ्याच मुलीला घरी घेऊन आलास. तेव्हा ती मुलगी बोलते की या तंबू एवढ्या घुमट्याच्या आत नाही मुलीचा चेहरा दिसत, आणि त्या लेडीजला पण जोड्या व्यतिरिक्त दुसरं काहीच दिसत नाही. पती आणि जोडा दोघंही नवीन. कसं ओळखायचं की कोण आहे? जी ट्रेनमध्ये आहे ती पण घुंगटमध्येच आहे. तिला तर माहिती पण नसेल की हे उतरलेत पण. दीपकचे वडील तिला नाव विचारतात, त्यावर ती पुष्पा असं उत्तर देते. पतीचं नाव विचारल्यावर दीपकची आई बोलते, धत, असं कोण पतीचं नाव घेतं का? पण पुष्पा तिच्या पतीचं नाव घेते. त्याचं नाव असतं पंकज, आणि सांगते की तिचं सासर छत्तीसगडचं आहे, जे इकडून खूप लांब असतं, आणि तिला ती कोणत्या स्टेशनवरून चढली हे पण माहिती नसतं. घरचा एक नंबर ती सांगते ज्यावर कॉन्टॅक्ट केला जाऊ शकतो. दुसरीकडे ट्रेन पतीला स्टेशनवर थांबते आणि फूल खाली उतरते, पण तिला दीपक कुठंच दिसत नाही. पुष्पा प्रदीपची पत्नी असते. तो पुष्पाला आवाज देतो, पण तिकडून काहीच रिस्पॉन्स न मिळाल्यामुळं त्याला राग येतो. प्रदीप बघतो की फूल हरवली आहे, म्हणून तो तिला मदत करण्याच्या उद्देशाने तिच्याजवळ जातो, पण त्यामध्ये पण तिच्याविषयी वाईट भावना असतात. हे बघून फूल तिकडून पळ काढते. आता विचार करण्याची गोष्ट म्हणजे जेव्हा पुष्पाचं नाव जया होतं तर ती स्वतःचं नाव आणि तिच्या हजबंडचं नाव चुकीचं का सांगत होती? प्रदीपच्या फॅमिलीला जयाची जरा पण फिकीर नव्हती. त्यांना तिच्या अंगावर असलेल्या 15 तोडे सोन्याच्या दागिन्यांची चिंता होती. तर दुसरीकडे दीपक रेल्वे स्टेशनवर फूलला शोधायला जातो, पण त्याला ती तिथं थोडीच भेटणार होती. प्रदीप आणि त्याचे फ्रेंड्स पण जयाला शोधतात, पण ती कुठंच दिसत नाही. तेव्हा प्रदीप रागातच बोलतो, उद्यापर्यंत भेटली तर ठीक, नाहीतर पोलीस स्टेशन आणि तिच्या माहेरी ही खबर आपण पाठवून देऊ. आणि तसंही हुंड्याची मोटरसायकल तर आपल्याकडेच आहे, तर आता कायच परेशानी. चला आता डॉलीकडे जाऊया, हनीमून पण साजरा करायचा ना. प्रदीप या वृत्तीचा माणूस होता. तो एक पत्नी नाही तर एका बाईला लग्न करून घरी घेऊन आला होता, जिच्या असण्या नसण्याने त्याला काही फरक नव्हता. रात्री पुष्पा बाहेर येऊन तिच्या मोबाईलचं सिम काढून ते जाळून टाकते. यावरून ती काहीतरी गडबड घोटाळा करत आहे हे आपल्याला समजतं. अनोळखी जागा, निर्मनुष्य स्टेशन आणि ओळखीचं कोणीच नाही. घाबरून फूल रेल्वे स्टेशनच्या बाथरूममध्येच रात्र काढते. फूलला स्टेशनवर छोटू आणि अब्दुल नावाचे 2 व्यक्ती भेटतात, जे तिला मदत करायचं बोलून स्टेशन मास्टरजवळ घेऊन जातात. फूलचं सासर सूरजमुखी हे गाव असतं, पण तिला हे नाव आठवतच नाही. फक्त एवढं आठवतं की त्या गावाचं नाव फुलाच्या नावावरून आहे. तिला पोलीस स्टेशनला जायचं नव्हतं, कारण तिला वाटायचं की कोर्ट आणि पोलीस स्टेशनची पायरी कधीही चढू नये. फूलचं माहेर गंगापूर होतं, पण गंगापूर नावाची गावं पण खूप सारी होती. ती नेमक्या कोणत्या गंगापूरमध्ये राहते हे पण तिला माहिती नव्हतं. दीपक पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्यायला जाणार असतो, म्हणून तो पुष्पाला पण सोबत यायला बोलतो, पण पुष्पा साफ मना करते, हे बोलून की तिला भीती वाटते. दीपक बोलतो की मला माझी चूक कळली आहे आणि त्याची मला आता लाज पण वाटते, पण तू काळजी करू नको. फूल मिळो न मिळो,
पण मी तुला तुझ्या इच्छित ठिकाणावर नक्की पोहोचवणारच. ठाणेदार श्याम मनोहर एक भ्रष्टाचारी पोलीस ऑफिसर असतो. तो पैशांची देवाणघेवाण करूनच केस सॉल्व करायचा. दीपक सांगतो, 27 तारखेला गंगापूरच्या फूलशी माझं लग्न झालं होतं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच सगळे घरच्यासाठी रवाना झाले होते, पण आम्ही तिकडेच थांबलो. कारण फूलच्या आजी आजोबांची शेवटची इच्छा होती की आम्ही दोघांनी त्यांच्या कुलदैवतेला नैवेद्य दाखवूनच वैवाहिक जीवनाची सुरुवात करावी. जिला मी घरी आणलं ती फूल नव्हती, पुष्पा होती, दुसऱ्या कोणाची तरी पत्नी. दीपकजवळ लग्नाचा फोटो होता, ज्यात दोघांची नावे होती आणि फूल घुंगटमध्ये, ज्यात तिचा फेस दिसतच नव्हता. तो सांगतो की चोरीच्या भीतीने मी मध्येच तिचे दागिने काढून घेतले होते आणि जी घरी आली आहे तिने बऱ्यापैकी दागिने घातले आहे आणि तिने जो घरचा नंबर दिला तो पण दरवेळी वेगळ्याच ठिकाणी लागतो. श्याम मनोहर त्यांच्याकडून पण लाच घेतो आणि बोलतो की आम्ही शोध मोहीम सुरू करतोय, पण उद्या तू पुष्पाला पण सोबत घेऊन ये. छोटू फूलला मंजुमाईकडे घेऊन जातो, जी स्टेशनवर चहाचं दुकान लावायची. फूलच्या माहेरचा पत्ता लागला तरी तिला माहेरी जायचं नव्हतं, कारण ती बोलते की असं केलं तर माझी खूप बदनामी होईल आणि सगळ्यांना वाटेल की माझ्यातच काही दोष होता, म्हणून पतीने मुद्दामच स्टेशनवर सोडून दिलं. मंजुमाय जरा खडूस आणि तापड स्वभावाची असते, त्यामुळं तिला सगळेच घाबरायचे. ती बोलते, लोकांबद्दल घरी जाऊन विचार करशील, आधी माहेरचा पत्ता लावून घरी जा. त्यावर फूल बोलते की घरंदाज मुली आणि सुना पतीशिवाय घरी जात नाही. त्यावर मंजुमाय बोलते की तुझ्यासोबत फ्रॉड झालाय. या देशात मुलींसोबत कित्येक वर्षापासून फ्रॉड होत आलाय आणि त्या फ्रॉडचं नाव आहे घरंदाज मुली. त्यावर फूल बोलते की माझ्यासोबत कुठलाच फ्रॉड झाला नाही, मला खूप चांगली शिकवण मिळाली आहे. मंजुमाय बोलते की तुला ज्या घरात अख्खं आयुष्य काढायचं आहे त्या घराचा पत्ता पण माहिती नाही. तुझ्या आईने तुला चांगलं नाही तर मूर्ख बनवलं आहे. त्यावर फूल बोलते की मी मूर्ख नाही, मला घरची सगळी कामे येतात. त्यावर मंजुमाय बोलते की घरी जायला येतं का? नाही ना. मूर्ख असणं शरमेची गोष्ट नाही, पण मूर्ख असण्यावर गर्व करणं ही शरमेची गोष्ट आहे. पुष्पा सकाळी सकाळी मंदिरात जाते आणि सलग 5 तासानंतर परत येते. तर सगळ्यांना असं वाटतं की ती कुठेतरी निघून गेली, पण तिच्या परत येण्याने घरच्याच्या जीवात जीव येतो. नाहीतर गाववाले बोलतील की एकाच दिवसात यांनी 2-2 मुली हरवल्या. प्रदीपने जयाची मिसिंग कंप्लेंट दिली होती. तीच रिपोर्ट आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमध्ये सर्क्युलेट केल्या जाते. श्याम मनोहरकडे पण ती कंप्लेंट येते. तर त्याला डाऊट येतो की पुष्पाच तर जया नाही. रात्री पुष्पा सगळ्यांच्या लपून बाहेर येते आणि तिच्या मोबाईलमध्ये न्यू सिम इन्स्टॉल करते. आता समजतं की ती 5 तास मंदिराचा बहाणा देऊन का गायब राहायची. मंजुमाई बोलते की फूलचे पूर्ण दागिने उतरवलेत, तर आता तिचा पती परत येणार नाही, तो तिला सोडून निघून गेलाय. पण फूलला खात्री असते की दीपक तिचा शोध घेतच असणार आणि कधीतरी तो तिच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. मंजुमाय फूलला तिच्या स्टॉलवर काम देते. दीपकची बहिणी पूनम तिच्या हजबंडला तिच्या मुलांच्या नावाने हाक मारायची, जसं की बबलूचे पप्पा. तेव्हा पुष्पा विचारते की तुम्ही त्यांचं नाव का घेत नाही. त्यावर पूनम बोलते की पतीचं नाव थोडेच घेतात. पुष्पा बोलते की इतकी छान नावं असल्यावर अहो जावो का करायचं. तेव्हा पुष्पाला आठवतं की तिच्या हातावर पण तिचं नाव गोंदलंय. दीपक पुष्पाला घेऊन पोलीस स्टेशन जातो. तेव्हा पुष्पा तिचं नाव, पित्याचं नाव, गावाचं नाव, पतीचं नाव, सगळी माहिती खोटी सांगते. तेव्हा श्याम बोलतो की जी कंप्लेंट मिळाली आहे त्यात हातावर नाव गोंदलंय असं मेन्शन केलं आहे, म्हणून तो जयाला तिचा हात दाखवायला बोलतो, पण जयाने ते श्रेया केलं असतं. तर त्यावर श्याम बोलतो की जेव्हा तुझं नाव पुष्पा आहे तर श्रेया का नाव गोंदवलंस. त्यावर पुष्पा बोलते की लहानपणी माझे आजोबा मला श्रेया नावानेच बोलवायचे, म्हणून हे नाव गोंदवलं. श्याम तिचा फोटो क्लिक करण्याबद्दल बोलतो, तर पुष्पा घुंगट घेते, हे बोलून की घुंगटशिवाय फोटो क्लिक केला तर बदनामी होईल. त्यानंतर पुष्पा जात असताना श्याम जया असा आवाज देतो आणि पुष्पा मागे वळून बघते.
यावरून श्यामला समजतं की पुष्पात जया आहे. मंजुमाई फुलला तिच्या घरी घेऊन जाते, जिथं ती एकटी राहायची. फुल विचारते तेव्हा ती सांगते की मी पती आणि मुलाला सगळ्यांना हकलावून दिलं. एकतर बसून माझीच कमाई खायचा आणि दारू पिऊन मलाच मारायचा. बोलायचा की ज्यावर आपण प्रेम करतो त्यांना मारण्याचा हक्क असतो. म्हणून एक दिवस मी पण एक जोरदार त्याच्या कानाखाली वाजून माझा हक्क सांगितला. फुल बोलते की मी मिठाई बनवते तुमच्या दुकानावर विकायला. मंजुमाई बोलते की स्वयंपाकघर अनोळखी आहे, नीट बनवशील ना? त्यावर फुल बोलते की अनोळखी स्वयंपाकघराला आपलं बनवणं हीच तर गोष्ट शिकवली माझ्या आईने. मंजुमाईच्या दुकानावर एक रेग्युलर कस्टमर होता, जो 2 समोसे घेऊन 4ची चटणी घ्यायचा. त्याला मंजुमाई खूप फटकारते. आज फुलने काल्याकन मिठाई बनवली होती, तर आज मंजुमाई स्वतःहूनच त्याला ती मिठाई देते. फुल बोलते की आधी तुम्ही तर त्या मिठाईची चव घ्या. त्यावर मंजुमाई बोलते की तोंडकोड करण्यासारखं माझ्या लाईफमध्ये असं काहीच नाही, तर कायच ही मिठाई मी चाखू. श्याम आणि ज्युनियर पोलीस ऑफिसर पुष्पावर पाडत ठेवून असतात की ती कुठं जाते आणि काय करते. ते बघतात की पुष्पाकडे एक फोन आहे आणि ती मंदिर यासाठी जायची कारण तिथंच नेटवर्क नीट राहायचं. दीपक एका शॉपवर जाऊन विचारतो की त्याच्या पत्नीला कुठं बघितलं आहे का. फोटो तोच घुंगटवालाच असतो, म्हणून तो व्यक्ती बोलतो की यात तर चेहरा पूर्ण झाकून ठेवलाय. चेहरा झाकून ठेवणे म्हणजे व्यक्तीची ओळख झाकून ठेवणे. तेवढ्यात त्याची पत्नी चहा घेऊन येते, जी पूर्णपणे बुरख्यात झाकून असते. म्हणजेच दिव्याखाली अंधार अशी कंडिशन होती भाऊसाहेबांची. दीपकचा गुंजन नावाचा एक मित्र असतो, ज्याच्याशी पुष्पाचं थोडं कन्व्हर्सेशन होतं. याच दरम्यान दीपकचे बाबा त्याला बोलतात की शेतात किडे वाढत चाललेत, तर एक कीटकनाशकाचा फवारा मारून दे. तेव्हा पुष्पा आयडिया देते की स्टिकी ट्रॅप लावा. कीटकनाशक किडा तर मारतात, पण पिकाला पण नुकसान पोहोचवतात. एक बोर्ड घ्यायचा, त्याला पिवळा रंग मारायचा, त्याला गोंद लावून शेतात लटकवायचं. त्याला सगळे किडे चिकटणार, कारण किडे पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतात. सगळे आश्चर्यचकित असतात की हिला शेतीचं इतकं नॉलेज कसं. त्यावर पुष्पा बोलते की तिच्या वडिलांची खूप शेती आहे, म्हणून तिला याबद्दल सगळी माहिती आहे. पुष्पाला पूनमच्या पतीचा स्केच मिळतो, जो पूनमने स्वतःच रेखाटला होता. पूनमकडे इतकी छान कला असताना तिला त्या गोष्टीची कदरही नव्हती आणि महत्त्व पण माहिती नव्हतं. तिला वाटायचं हे तर आपोआपच येतं, यात काय एवढं. तेव्हा पुष्पा तिला समजावते की ही कला आपोआप आली असती तर ती प्रत्येकाला आली असती. कला हे सरस्वती प्रदान करते आणि सरस्वती काही बिनकामाची गोष्ट कला म्हणून थोडेच देईल. गुंजन आणि पुष्पामध्ये छान बॉन्ड व्हायला लागतो. तेव्हा तिच्यावर पाडत ठेवून असलेला श्यामला वाटतं की पुष्पा आता नवीन मुलाला जाळ्यात अडकवत आहे. ज्युनियर पोलीस ऑफिसर सांगतो की पुष्पाने हेमा त्रिपाठी नावाच्या बाईला 5,500 हजार रुपयांचा मनी ऑर्डर केला आहे. फुल नेहमी घरात राहिलेली मुलगी होती. घरची कामधाम यातच रमणारी ती होती. जेव्हा तिने बाहेर काम केलं तेव्हा तिला कळलं की ती हे पण काम करू शकते. घरची लोक का मुलींना लाचार बनवतात, का त्यांना चान्स दिला जात नाही. तेव्हा मंजुमाई बोलते की भीतीपोटी बाई पीक पण उगू शकते आणि ते शिजू पण शकते. बाई मुलांना जन्म पण देते आणि त्यांना मोठं पण करू शकते. तसं बघितलं तर बायकांना पुरुषांची काहीच गरज नाही. पण ही गोष्ट बायकांना माहिती पडली तर पुरुष बर्बाद नाही का होणार. आता समजलं काय फ्रॉड चाललाय. रात्री पुष्पा सामान घेऊन तिकडून पळ काढणारच तर तिचं लक्ष दीपकवर जातं की कसा तो फुलच्या शोधात तडपडतोय. म्हणून मग ती तिचा प्लॅन कॅन्सल करते. मंजुमाई फुलच्या हातात तिची कमाई देते, त्यामुळं फुल खूप खुश असते. तिला हे जाणवतं की मेहनत करून पैसे कमावल्याचा आनंद काय असतो. पतीला पोलीस स्टेशनवरून पुष्पाचा फोटो श्यामकडे येतो, तर आता हे कन्फर्म झालं असतं की पुष्पात जया आहे. हे माहिती पडल्यावर श्याम तिला अरेस्ट करतो आणि सगळ्यांना सांगतो की ही मुलगी चोर आहे, जी मुलांना फसवून लूटपाट करून पळून जाते. जया खरं सांगण्याचा प्रयत्न करते, पण दीपकने पण तिला चोर मानलं असतं, कारण तिने आतापर्यंत खूप खोटं बोललं होतं. म्हणून तिच्यावर विश्वास करणं आता जरा अवघडच होतं. थोड्या वेळानंतर गुंजन तेथे येऊन बोलतो की पुष्पा चुकीची नाही,
ती तर फुलला शोधायला मदत करत आहे. तो ते पोस्टर दाखवतो तेव्हा पूनम सांगते की हे तर मीच पुष्पाच्या बोलण्यावरून बनवलं. गुंजन सांगतो की पुष्पाने हे पोस्टर माझ्याकडून बनवून घेतलं आणि प्रत्येक ठिकाणी ते चिटकवायला सांगितलं की फुल बहिणींचा लवकरात लवकर शोध लागावा. मिसिंग पोस्टर फुलकडे पण पोहोचतं, जे बघून तिला घाबरतं की दीपक तिचा शोध घेतोय. स्टेशन मास्टर त्या नंबरवर कॉल करतो पण कोणीच पिक करत नाही, कारण तो फोन पुष्पाचा असतो, जो आता श्यामने जप्त केलेला होता. आता तर फुलचं सासर पण माहिती पडलं होतं, म्हणून तिला रेडी करून सगळे ट्रेनमध्ये बसून टाटा बाय बाय करतात. गुंजन सगळ्या गोष्टी दीपकला सांगतो, म्हणून आता जयाला तिची स्टोरी सांगण्याचा चान्स दिला जातो. त्यावर जया सांगते की तिचं लग्न फिक्स झालं होतं, पण तिला एवढ्यात लग्न करायचं नव्हतं. ती तिच्या आईला बोलते की मी 800 मुलांत आणि 600 मुलीत पहिली आली आहे. मला ॲग्रिकल्चर शिकून त्यात कोर्स करून पुढं देहरादूनला जाऊन शिकायचं आहे. त्यावर आई बोलते की चांगल्या घरचा मुलगा आहे, श्रीमंत पण आहे. जरा प्रेमाने त्याला विचारशील तर तुला पुढं शिकवणार पण. जर नाही तर हेच तुझं नशीब. पुढच्या आठवड्याभरात जर तुझं लग्न झालं नाही तर माझं मेलेलं तोंड बघशील. हे ऐकून जया परेशान होते. लग्नाच्या वेळेस तिला माहिती पडतं की प्रदीपचं आधी पण लग्न झालं होतं. पहिल्या पत्नीला मूल न झाल्यामुळं ती जळून मेली. आता ती जळून मेली की मारल्या गेली देव जाणे. हुंड्याची रक्कम 10,000ने कमी होती म्हणून सगळ्यांसमोर त्याने माझ्या आईला शिवी दिली. आता असा व्यक्ती कुठं मला पुढं शिकवणार होता. तेव्हा ज्युनियर पोलीस ऑफिसर बोलतो की इतकं सगळं माहिती पडल्यावर लग्नाच्या आधीच किंवा लग्नाच्या दिवशीच पडायचं होतं. ट्रेनमधून पडून जायची काय गरज होती. त्यावर जया बोलते, पडण्याचा विचार तर मी केलाच नव्हता. मी तर घुंगट घेऊन माझ्या नशिबाला ॲक्सेप्ट केलं होतं. पण तेव्हाच दीपकने माझा हात पकडून मला ट्रेनमधून खाली उतरलं. जेव्हा नशिबाने इतका मोठा चान्स मला दिला, मी कशी मागे वळू. हेमा त्रिपाठी माझी मोठी बहीण आहे. बांगड्या विकून तिलाच मी मनी ऑर्डर केली की त्या पैशाने ती माझ्या कोर्सची आणि हॉस्टेलची फी भरू शकेल. काल रात्रीची माझी देहरादूनची बस होती, पण मी गेली नाही. दीपक बोलतो की इतकं खोटं बोललीस, एकदा खरं पण बोलून बघायचं होतं. जया बोलते, मी खरं बोलले असते तर तू मला एकटीला सोडलं असतं का. मी माझ्या सख्या आईला विनवणी केली, तिनेच नाही ऐकलं माझं, तर तुम्ही कायच ऐकलं असतं. मला एक हप्ता चूप राहायचं होतं बस, तर पूर्ण जग मला घरी पोहोचवण्यात लागलं. मी चोरी केली, पण एका चान्सची, माझ्या आयुष्याच्या मोक्याची. मी काल जाणार होते, पण दीपकची कंडिशन बघून थांबले. नंतर फुलचं पोस्टर बनवलं की ती भेटावी आणि सगळं नीट व्हावं. श्याम फुलचा फोन बघतो तर त्यात 12 मिस कॉल असतात. परत कॉल केल्यावर फुल कुठं आहे हे माहिती पडतं. श्याम दीपकला तर सोडतो, पण जयाला जाऊ देत नाही, कारण तिला घ्यायला तिचा पती प्रदीप येणार असतो. प्रदीप येतो आणि आधी श्यामला लाच देतो केस क्लोज करण्यासाठी. श्याम असाच पैसे घेऊन केस क्लोज करायचा. जयाला बाहेर आणलं जातं. प्रदीप तिला ओरडून एक जोरात थोबाडीत मारतो, पण तिथं हजर असणारे एकही अक्षर बोलत नाही. आता प्रदीप जयाला घेऊन तिकडून जाऊ लागतो तेव्हा श्याम बोलतो की एक केस तर क्लोज झाली, पण आता दुसरी केस ओपन झाली. रक्त पुसण्यासाठी जयाला रुमाल देऊन श्याम बोलतो की मॅडम संज्ञान आहे, तर तू त्यांना असं जबरदस्ती घेऊन जाऊ शकत नाही. पोलीस स्टेशनमध्ये जी मारपीट, हुंड्याविषयी गोष्ट, धमकावणे हे सगळं केलंस ना, हा कायदेशीर गुन्हा आहे प्रदीपराव. जर मी तुमच्यावर फिजिकल ॲब्यूजचा गुन्हा दाखल केला तर लगेचच अरेस्ट करून जेलमध्ये टाकू शकतो, आणि मग तर तुझ्या पहिल्या पत्नीची केस फाईल पण ओपन होईल की ती स्वतः जळाली की तिला जाळल्या गेलं. प्रदीप लवकरच तिकडून निसटतो, कारण त्याला लक्षात आलं होतं की श्याम जयासोबत आहे, त्याच्या साईडने नाही. श्याम एक भ्रष्ट ऑफिसर होता. आतापर्यंत त्याने लाच घेऊन खूप चुकीची कामं जरी केली असली तरी यावेळेस त्याने एक चांगलं काम केलं होतं. श्याम जयाला तिचे दागिने परत करून बोलतो की छान मन लावून अभ्यास कर. इकडे धावत धावत दीपक रेल्वे स्टेशन पोहोचतो, जिथं त्याला फूल भेटते, आणि एकमेकांना बघून त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. दीपक तिला घेऊन घरी जातो. पूर्ण फॅमिली पण फूलला बघून खूप आनंदी असते.
की चला घरची खरी सून परत आली. फूलची नीट पोहोचण्याची खबर मंजुमायला मिळते आणि त्यांच्या डोळ्यात पण आनंदाश्रू असतात. त्या आज पहिल्यांदा मिठाई खातात, कारण आज इतक्या वर्षात त्यांच्या लाईफमध्ये असं काही झालं होतं ज्यामुळं त्या त्यांचं तोंड गोड करू शकेल. आता आपण बघतो की जया देहरादून चालली पुढील शिक्षणासाठी आणि सगळे तिला सोडायला आले आहेत. ती सगळ्यांची विदा घेऊन परत येण्याचं वचन देऊन तिच्या स्वप्नांना साकारण्यासाठी तिकडून देहरादूनसाठी निघते आणि इथेच मूवीचा द एंड होतो. मंडळी, आपण एक अशी स्टोरी बघितली ज्यात महिलेचं महत्त्व सांगितलं आहे आणि कशी ती स्ट्रगल करत आहे त्या गोष्टींसाठी पण, जो तिचा हक्क आहे, अधिकार आहे. तिने तिच्या हक्काची गोष्ट केली तर सगळ्यांना वाटतं की मुलगी तर आता हातातूनच गेली. शिक्षण घेणं, घराबाहेर पडणं, स्वतः कमावणं ह्या गोष्टी खूप बेसिक आहेत. पण मुलींना या गोष्टींसाठी पण एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात. आधी घरच्यांना कन्व्हिन्स करा आणि लग्न झालं तर हस्बंड आणि त्याच्या फॅमिलीला कन्व्हिन्स करा. मुलगी शिकली, कमवायला लागली तर यात प्रॉब्लेमच काय? आईवडिलांना मुलगा त्यांच्या म्हातारपणाचा साथी वाटतो, तशी मुलगी पण बनू शकते. मुलगा तर फक्त कमावून आणेल, पण मुलगी कमावेल पण आणि बनवून खाऊ पण घालेल. मुलगी जर कमावती असली तर ती कमावते पण आणि घर पण सांभाळते. म्हणजेच ती मुलापेक्षा श्रेष्ठच नाही का? जशी तुमची मुलगी शिकून तिच्या सासरच्यांची सेवा करेल, तसाच एक चान्स तुम्ही तुमच्या सुनेला पण द्या. मुलगा सून दोघेही कमावतील तर प्रॉब्लेमच काय? मूवीमध्ये घुंगटविषयी खूप बोलल्या गेलं, त्यामुळेच तर नवरीची अदलाबदली झाली होती. घुंगटशिवाय फूलचा एक पण फोटो नव्हता, त्यामुळं तिला शोधणं एक टास्कच होतं. काही लोकांना हा प्रॉब्लेम होता की फक्त यामध्ये घुंगटविषयीच बोलल्या गेलं, हिजाब किंवा बुरख्याविषयी का नाही? याचं दाखवलं, त्याचं का नाही दाखवलं? त्याला का नाही काही बोलल्या गेलं? अशी कंपॅरिझन करणाऱ्यांची बुद्धीच खराब असते आणि असल्या लोकांसाठीच अशा प्रकारच्या मूवी बनवल्या जातात. मूवीमध्ये काय आहे काय नाही हे बघायचं, समजायचं नाही, फक्त आपला अजेंडा चालवायचा. मूवीमध्ये एक स्टोरी दाखवल्या जाते. आता तर असं नाही करू शकत ना की मूवीमध्ये 2 वेगवेगळे जग दाखवावे किंवा एकाच टॉपिकवर 2 वेगवेगळ्या मूवी बनवायच्या. एकामध्ये घुंगटविषयी सांगायचं आणि दुसऱ्यामध्ये बुरखा किंवा हिजाबविषयी. मूवीमध्ये एक प्रॉपर सीन आहे ज्यात दीपक एका व्यक्तीजवळ पोहोचतो जो चेहरा झाकून ठेवणं म्हणजे अस्तित्व लपवणं असं बोलतो, जेव्हा की त्याचीच वाईफ बुरख्यामध्ये असते. जर खरंच फिल्म मेकर्सना काही प्रॉब्लेम असता तर त्यांनी हा सीन दाखवलाच नसता, पण हा सीन मूवीमध्ये आहे. त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की कोण्या एका पर्टिक्युलर धर्मात नाही तर प्रत्येक धर्मातच बायकांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो. घुंगट किंवा बुरखा घालण्यामागचं मेन रिझन हे सांगितलं जातं की माणसांच्या वाईट नजरेपासून त्यांचं रक्षण करावं, म्हणून त्यांना हा बुरखा किंवा घुंगट दिल्या जातं. जर माणसांची नजर वाईट तर त्यांना घुंगट किंवा बुरखा का नाही घालत? जेव्हा एखाद्यासोबत काही गुन्हा होतो तर जो तो गुन्हा करतो त्याला आपण जेलमध्ये टाकतो, ज्याच्यासोबत गुन्हा होतो त्याला नाही ना. जर माणसांची नजर वाईट तर त्यांना घुंगटमध्ये किंवा बुरख्यामध्ये ठेवा. बायकांवर अत्याचार, तिचे स्वप्न, तिचं स्वातंत्र्य हिरावून घेणं हे प्रत्येक धर्मात जातीत होतं. या गोष्टीचं धर्म आणि जातीशी काहीच देणं घेणं नाही, कारण कुठलाच धर्म जाती हे सगळं सांगत नाही. मनुष्याचे आचार, विचार आणि स्वभाव खराब असतात, जात धर्म नाही. म्हणून मूवीचा कंटेक्स्ट लक्षात घेऊन गोष्टींना समजून घ्यावं. प्रत्येक मूवीमध्ये आपण हिंदू मुस्लिम नाही करू शकत. आपल्याला आपापल्या धर्मातील काही गोष्टी वाईट आहेत त्या मान्य कराव्याच लागतील. आपण दुसरीकडे बोट दाखवून आपल्या चुका फक्त लपवू शकतो, त्या मिटवू शकत नाही. एका मूवीला हिट करण्यासाठी खूप सारे स्पेशल इफेक्ट्स, आयटम सॉंग्स, अनबिलिव्हेबल स्टोरीज पाहिजे. हा भ्रम या एका एकदम साध्या सरळ मूवीने दूर केला. मूवी एकदम नॅचरल वाटतो. सगळ्या कॅरेक्टरशी आपण कनेक्ट करू शकतो. मूवीमध्ये एक डायलॉग आहे की आम्ही बायका कोणाच्या जाऊ, वहिनी, सून तर बनतो, पण एकमेकीच्या मैत्रिणी नाही. ही गोष्ट एकदम सत्य आहे. एकाच फॅमिलीमध्ये असून बायका एकमेकींना सपोर्ट करत नाही, तर एकमेकींना कमी लेखनात लागलेल्या असतात. जर बायकांमध्ये या सगळ्या गोष्टी सेटल झाल्या तर हा प्रॉब्लेम इथेच सॉल्व्ह होईल.
खूपदा बायकाच बायकांना सपोर्ट करत नाही तर त्या पुढे कशा जातील. म्हणून बायकांमध्ये युनिटी असणं खूप गरजेचं आहे. आता ॲक्टिंगची गोष्ट करायची म्हटलं तर सगळ्यांनीच दमदार अभिनय केला. एकदम नॅचरल ॲक्टिंग वाटते सगळ्यांची. असं वाटतं की हे सगळे रिअल लाईफ कॅरेक्टर्स आहेत, त्यांचं लाईफ जगत आहेत. रवी किशनची ॲक्टिंग तर एकदमच कमाल. तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठलं कॅरेक्टर सर्वात जास्त आवडलं आणि हा मूवी कसा वाटला. माझं एक्सप्लेनेशन आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. जर नाही आवडला तर डिसलाईक करून कमेंटमध्ये तुमचं सजेशन कळवा. आणि मूवीज सिरीजचे एक्सप्लेनेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करून बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मग भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.